नमस्कार. जर तुम्ही देखील फ्री रेशन योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. कारण लवकरच सरकार अशा लोकांचे रेशन बंद करणार आहे, जे अपात्र असूनही योजनेचा लाभ घेत आहे. सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना डेटा तयार करण्यास सांगितलेले आहे. तर ही रेशन कार्ड संदर्भातील संपूर्ण बातमी आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही आता नवीनच असाल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आता उत्तर प्रदेशमध्येच कोट्यावधी लोक असे आहेत ज्यांनी अद्याप ई-के-वाय-सी केलेले नाही. आता विभाग अशा लाभार्थ्यांविरुद्ध कारवाईच्या मूडमध्ये दिसत आहे. सांगितले जात आहे की सर्व अपात्र लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यात येणार आहे. सध्या देशभरातील 80 कोटी लोक फ्री रेशन योजनेचा लाभ घेत आहेत. सांगायचे झाले तर देशात फ्री रेशन योजनेचा लाभ सुमारे 80 कोटीपेक्षा जास्त लोक घेत आहेत. मात्र यामध्ये कोट्यावधी लाभार्थी असे आहेत जे खरे तर फ्री रेशन योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे सर्व पात्र लोकांना फ्री रेशन सुविधेचा लाभ मिळणार हवा, यासाठी ई-के-वाय-सी सुरू करण्यात आली. मात्र सरकारच्या आवाहनानंतरही लोकांची त्यात विशेष रस दाखवलेला नाही. त्यामुळे विभागाला अशा रेशन कार्ड धारकांना योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवावे लागण्याची शक्यता आहे. कोरोना काळात सरकारने प्रधानमंत्री गरीब अन्न मूल्य योजना सुरू केली होती. कारण त्यावेळी बहुतांश लोक रोजीरोटीच्या संकटाला सामोरे जात होते. आता ही योजना 5 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच पुढील 5 वर्षापर्यंत लोक फ्री रेशन योजनेचा लाभ घेत राहतील. खरं तर योजनेचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे पात्र लोक योजनेच्या लाभापासून वंचित होत आहेत. कोट्यावधी अपात्र लोक लाभार्थी बनले आहेत. काही भागातून अशीही माहिती मिळते की फ्री गहू आणि तांदूळ घेण्यासाठी अनेक जण कारणे देतात. तर सरकारचा स्पष्ट आदेश आहे की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे, जे टॅक्स पेयर्स आहेत, ते गरीब अन्न योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. लोकांची शॉर्टलिस्टिंग करण्यासाठी सरकारने ई-के-वाय-सी सुरू केली होती. मात्र लोक त्यातही रस दाखवत नाहीत. फक्त उत्तर प्रदेशमधील कोट्यावधीच लोक अजूनही ई-के-वाय-सी करत नाहीत.